नवीन वस्तू आता ट्रेंडिंग मध्ये आहे. ड्राईड व्हेजिटेबल, सगळं भाजी, गाजर आहे, स्वीट पोटॅटो, बीटरूट पण आहे. सगळं आहे. त्याच्यामध्ये भेंडी पण एकदम मस्त आहे. हे काय आहे? हे म्युस्ली आहे. म्युस्ली. ओके. पण हे सगळं पॅकिंग मध्ये बघितलं, आता लूज मध्ये आली आहे. आणि हे शुगर फ्री वाली आहे, विदाउट शुगर हनी असतं आणि याच्यामध्ये थोडं शुगर असतं. हे आपण असं पण खाऊ शकता, दूध मध्ये पण खाऊ शकता. हे मिक्स ड्रायफ्रूट आहे. सगळे ड्रायफ्रुट्स आहेत का? सगळं त्याच्यामध्ये काजू, बदाम, अंजीर, ते ड्राईड फ्रुट्स आहे. पिवळी किसमिस, काळी किसमिस, खारीक. त्याचबरोबर थायरॉइड आहे त्यांच्यासाठी हे हेल्दी सगळ्या सीड्स आहेत. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, मी APMC मार्केटमध्ये पोहोचलेली आहे आणि APMC मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्यात सुंदर छान क्वालिटीचे स्वस्त मस्त रेंजमध्ये ड्रायफ्रुट्स खरेदी करायचे असतील ना, तर तुम्हाला कुठे यायचं आहे माहिती आहे का? तर फक्त आणि फक्त तुम्हाला यायचं आहे जय ट्रेडर्स या दुकानामध्ये. इथे तुम्हाला खूप छान क्वालिटीचे होलसेल दरात तुम्ही रिटेलमध्ये शॉपिंग करू शकतात. असे सगळे ड्रायफ्रूट तुम्ही इथून घेऊ शकतात. सो आज मी जय ट्रेडर्स या दुकानामध्ये आलेली आहे. तुम्हाला सुद्धा या दुकानात यायचं असेल तर कसं यायचं आहे? तर सगळ्यात आधी तुम्हाला APMC मार्केटमध्ये यायचं आहे. सेक्टर 19 मध्ये तुम्ही आलात ना की तुम्हाला दाना मार्केटमध्ये यायचं आहे आणि दाना मार्केटमध्ये तुम्ही आलात की जय ट्रेडर्स या दुकानात यायचं आहे. दुकान नंबर आहे B21. सो आता आपण जाऊयात आणि ही सगळी क्वालिटीचे आपण ड्रायफ्रुट्स चेक करूयात. चला या माझ्यासोबत. तर आता आपण जय ट्रेडर्स या ड्रायफ्रूट दुकानामध्ये आलेलो आहोत आणि आपण बघू शकतो की किती व्हरायटी आहे. तर आता आपल्यासोबत सचिन दादा आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीमध्ये. आणि खूप छान, म्हणजे माझा लक्ष इकडे जाऊ दे, तिकडे जाऊ दे, तिकडे जाऊ दे, सगळीकडे ड्रायफ्रुट्स दिसतात आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. याचबरोबर काहीतरी वेगळं युनिक गोष्टी सुद्धा तुमच्याकडे आहेत. काय सांगाल की काय काय तुमच्याकडे व्हरायटी आहे ड्रायफ्रुट्स मध्ये आणि काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे? ड्रायफ्रूट मध्ये पूर्ण रेंज आहे आपल्याकडे. ड्रायफ्रूट, सीड्स, बेरीज, नट्स वगैरे, मखाना, फ्लेवर मखाना. आता नवीन आयटम्स पण आली आहे, तुम्हाला दाखवतो. प्रोटीन, हाय प्रोटीन असतात, रोस्टेड असतात. ते आपण सगळं हे व्हिडिओ मध्ये दाखवूया. चालेल. नवीन वस्तू आता ट्रेंडिंग मध्ये आहे. ड्राईड व्हेजिटेबल, सगळं भाजी, गाजर आहे, स्वीट पोटॅटो, बीटरूट सगळं आहे. त्याच्यामध्ये भेंडी पण एकदम मस्त आहे, एकदम क्रिस्पी, विदाउट ऑइल आणि एकदम हेल्दी. कुरकुरीत आहे एकदम. त्याच्यामध्ये फ्लेवर्स पण आहे आपल्याकडे. मसाला, पेरी पेरी, थोडं स्पायसी पाहिजे तर, आणि हे क्रीम अँड ओनियन. हे कसं बनवलंय, म्हणजे काय मशिनरी असतं. आता नवीन टेक्नॉलॉजी आली त्या हिशोबाने त्याला हे करतात, ड्राईड करतात. खूप टेस्टी आहे. आणि कसं व्हेजिटेबल हेल्दी पण असतं. थोडंसं स्वीट, थोडंसं स्पायसी, थोडासा खट्टा, असं वेगळा फ्लेवर एकदम मस्त. नॅचरल, काय एडिट नाही. येस. पुढे काय बघूया आपण? पुढे हे बघा, हे काय आहे? हे म्युस्ली आहे. म्युस्ली. ओके. पण हे सगळं पॅकिंग मध्ये बघितलं, आता लूज मध्ये आली आहे. आणि हे शुगर फ्री वाली आहे, विदाउट शुगर हनी असतं आणि याच्यामध्ये थोडं शुगर असतं. हे आपण असं पण खाऊ शकता, दूध मध्ये पण खाऊ शकता. आणि क्रंची एकदम एकदम क्रंची. हे काय आहे? नंतर हे प्रोटीन बूस्टर, म्हणजे काय? सगळं रोस्टेड आयटम. वाटाणा पण आहे का? वाटाणा पण आहे. संध्याकाळी तुम्हाला भूक लागली आहे तर एक हेल्दी ऑप्शन आहे. वाव, खूप रात्री तुम्हाला भूक लागली आहे. नंतर हे नवीन आयटम आहे, प्रोटीन बीन्स. हे काय आहे? हे चवली टाईप आहे आणि हे एडमाम. हे तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्राम वगैरेला. फुल प्रोटीन असतात आणि रोस्टेड आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 फ्लेवर पण आहे. शुगर फ्री. हे प्लेन आहे, सॉल्टेड. अजून एक टँगी आणि अजून एक चटपटा. ओके. हे चटपट आहे का? आणि हे काय? हे आपलं सॉल्टेड. सॉल्टेड. बेस्ट प्लेन. वाव, मस्त. आणि कसं प्रोटीन पण असतं. एक चांगला नाश्ता पण झाला, हेल्दी पण झाला. येस. अजून त्याच्यानंतर इथे बघा, मिक्स ड्रायफ्रूट मध्ये व्हेरायटी आहे आपल्याकडे. हे काय आहे एकदम ऍक्च्युअली? हे मिक्स ड्रायफ्रूट आहे. सगळे ड्रायफ्रुट्स आहेत का? सगळं. त्याच्यामध्ये काजू, बदाम, अंजीर, ते ड्राईड फ्रुट्स आहे. पिवळी किसमिस, काळी किसमिस, खारीक, हे सगळं एकत्र मिक्स. हे आपण बनवून ठेवतो. रात्री भिजवून खायचं, सकाळी भिजवून खावा तर बेस्ट आहे. बाकी असं पण खाऊ शकतो. मेन खायचं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खायला पाहिजे. थोडं तरी खाल्लं तरी त्याचं बेनिफिट खूप आहे. तुम्हाला हळूहळू दिसणार ते. हे आपण रेडी ठेवतो. बाकी तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण मिक्स करून देऊ शकतो.
सो मी प्राइस रेंज यासाठी सांगत नाही, प्रत्येकाची प्राइस रेंज इथे वेगळी वेगळी आहे आणि इथे भरपूर प्रकार आहेत. म्हणजे मला वाटतं बदामामध्ये 10 प्रकार आहेत ना. 10 प्रकार इथे समोर तर 8 दिसत आहेत, समोर पण आहेत बदाम. सो 10 प्रकारचे वेगळे वेगळे बदाम आहेत इथे. तर तुम्हाला मी आता सांगितले हा बदाम ह्या किमतीचा, तर तुम्ही खूप कन्फ्यूज व्हाल. जर तुम्हाला प्राइस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही यांना इथे येऊन भेटू शकता. म्हणजे तुम्ही भेटलात तर तुम्हाला इकडची क्वालिटी पण चेक करता येईल आणि तुम्हाला कळेल की कोणता बदाम किती प्राइसला आहे. म्हणून मी तुम्हाला प्राइस सांगत नाहीये. येस, तर पुढे बघूया आपण. हे ब्रेकफास्ट मिक्स, वाव, सीड्स, ड्रायफ्रूट, बेरीज, फ्रुट्स सगळं मिक्स. नंतर हे ट्रेल मिक्स, याच्यामध्ये अजून त्याच्यापेक्षा व्हरायटी जास्ती असते. कुठला कुठला फ्रूट नाही आलाय, कुठला ड्रायफ्रूट नाही आला, ते सगळे एकत्र. याला फ्रुट्स ट्रेल पण मिक्स आहेत ना यामध्ये, किवी वगैरे पण दिसते. किवी, चेरी, नंतर पमेलो असते, पायनॅपल असतं, एप्रिकॉट असतात. एप्रिकॉट आम्ही कट पीस करून टाकता कारण की ते परफेक्ट व्हायला पाहिजे, कुठलं छोटं मोठं असं नको म्हणून. मग नंतर इथे ड्रायफ्रुट्स आहे पूर्ण. बदामाचे पण प्रकार आहेत. बदामाचे आपल्याकडे 10 प्रकार आहे. पण स्टार्टिंग प्राइस काय बदाम? स्टार्टिंग 880 रुपये पासनं, जसं तुम्ही घेणार तसं. मामरो बदाम वेगळी, हे फक्त नॉर्मल बदामध्ये. आणि आपला एक प्लस पॉइंट आहे, तुम्ही इथे आले तर तुम्हाला 8ची 8 व्हेरायटी टेस्ट करायला भेटेल. नंतर तुम्हाला पहिली आवडली की लास्टची आवडली, जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. आणि ते पण आम्ही इथूनच देणार. असं नाही की लिहिणार आतमधून कुठलं देते तुम्हाला तर नाही माहिती आहे. मग ते तुम्हाला ट्रस्ट होणार. तुम्ही हे पसंत केलं मग इथूनच तुम्हाला पॅक करून देणार. वाव, काही पण वस्तू तुम्ही कम्पेअर पण करू शकता आणि जे म्हणजे बघते ते कोणता स्टार्टिंग प्राइस आणि कोणता 880 आहे, नंतर 940, 1040, 1140 असा 100 रुपये डिफरंट, 200 डिफरंट. सगळ्यात हाय क्वालिटी हाय का? बेस्ट ऑइल कंटेंट वाईज हे एकदम बेस्ट असणार. याच्यातून ऑइल येतं. हा येतं. हे तुम्ही खाल्ले तर कसं थोडं सॉफ्ट आहे, तसं नाही होणार. ते नाखून दाबायला लागेल त्याला. असं का? हा, तुम्ही नाखून बघणार ना. हा, नाखूनला बघा पूर्ण. हा, ऑइल आलंय. आलंय. हे कसं थोडी हार्ड आयटम आहे. बघू शकतो आपण इथे. आता तुम्ही हे स्टार्टिंगची क्वालिटी घेणार तर एकदम, आता याला 30% ऑइल आहे, याला 90% असतं. असा फरक असतो, म्हणून ते प्राइसचे फरक आहे. एवढे सगळे बदाम प्रकार आहेत. आता आपण काजू मध्ये बघूया. सो काजू मध्ये किती प्रकार आहेत? काजू मध्ये 12 प्रकार आहे. प्लस तुकडा वेगळा आहे. हे 1/4 तुकडा, 1/2 तुकडा. याच्यामध्ये पण 3 व्हेरायटी आहे. चांगली क्वालिटी, मीडियम क्वालिटी, दाना छोटा मोठा, आणि हे मोठा काजू. याच्यापेक्षा मोठा काजू पण आहे आपल्याकडे. हा कोणता काजू आहे पण कुठे? 180. आपण जास्ती मालवण प्रिफर करतो, कोकण, कारण की ती स्वीट असतं, आणि गोवा. बाकी तर खूप येतं. साऊथ आफ्रिका हा स्वीट आहे. कर्नाटकचे येतो. साईज, कलर, मेन कसं आहे तुम्हाला टेस्ट करायला भेटेल. जे आवडते ते घ्या, भले तुम्हाला फर्स्ट वाला आवडतंय असं काही नाही. तुम्हाला जे आवडले ते तुम्ही घेऊ शकता. हा काजू एकदम प्रॉपर आहे, म्हणजे साईज पण मोठी. हा कोणता काजू आहे? मालवणचा आहे का? मालवणचा आहे. हे गोवाचा आहे. आम्ही कसं क्वालिटी बघतो, जे आवडले ते पास करून चांगली ठेवतो. हे अक्रोट, चिली कंट्रीचे अक्रोट आहे. हे 1/4 तुकडा, आणि हे 1चे 2 तुकडे. म्हणजे आपण जे सेल वाला काढतो त्याच्यामध्ये हे 2 निघतात. असं एकदम व्हाईट. हे बघा क्वालिटी, एकामध्ये 2 असतात. बरोबर. जे सेल वाला असतं त्याचं आपण फोडले तर ते असं असतं. याला 1/2 बोलतात असं. आणि हे चिली कंट्रीचं थोडं महाग असतं रेग्युलर पेक्षा, पण तुम्ही ऑइल कंटेंट, बापरे, ते बेनिफिट करणार असं, तेच फरक असतं. आणि तो कोणता आहे? ते एकदम प्रीमियम साईज आहे, मोठी साईज, म्हणजे अजून बेस्ट असेल क्वालिटी वाईज. बघू शकते मी. ह्याला ऑइल येतं, फुल ऑइली आहे. अजून याच्यापेक्षा मोठं येतं, ते फिलहाल संपलंय, संध्याकाळी स्टॉक येणार. आपण कसं फ्रेशचं फ्रेशच, पूर्ण ऑइल आहे. हां, त्याला एकदम प्रेस करा. हे बघा, ऑइल एकदम. दुसरं कसं असते अक्रोडमध्ये, एक चिली कंट्री, कॅलिफोर्निया आणि काश्मीर, 3 येते. आणि क्रंची आहे. क्रंची आणि थोडं गोड असेल. ह्याच्यामध्ये सर्वातून जास्ती ऑइल कंटेंट असते. पण हे कडू कसे पडतात, म्हणजे ते का? ते आपण कॅलिफोर्निया वगैरे घेतो ते, हे लवकर कडू नाही पडणार. आता कॅलिफोर्नियाची लाईफ आहे, काश्मीरची 10 दिवस, याची 20 दिवस 25 दिवस. फ्रीजमध्ये ठेवलं तर 2 महिने. थोडं त्याला थंड क्लायमेट पाहिजे. याच्यासाठीच आपण चिली कंट्रीचं ठेवतो, लवकर खराब नाही होणार आणि ऑइल कंटेंट जास्ती असतं. भले थोडा रेटला फरक आहे, पण आपल्यासाठी हाय चांगली वस्तू खायची. आणि आपल्याकडे कधी पण तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी भेटणार, चांगली वस्तू.
भले कदाचित मार्केटपेक्षा 2 रुपये जास्ती पण असलं तर तुम्हाला आवडणार ती वस्तू. पण हा त्यालाच आपण मी म्हणते खोटा की नाही करणार. क्वालिटी आणि मुळात हायजीन तुम्ही बघा इकडे परफेक्ट आहे. तर आपण बघू शकतो की इथे पिस्ता सुद्धा आहे आणि हा पण पिस्ता सुद्धा वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचा हे आहे. बेसिक क्वालिटी आहे. हे त्याच्यापेक्षा चांगलं एकदम व्हाईट पिंकिश मध्ये मोठा दाणा, हे त्याच्यापेक्षा चांगला असा प्रकार आहे आणि एकदम क्रिस्पी असणार. सॉल्टेड, तो एकदम- रोस्टेड सॉल्टेड. तो पण सॉल्टेड आहे. येस. येस. सो हे सगळे पिस्ता सॉल्टेड आहेत आणि खूप त्याच्यापेक्षा वरची पण व्हरायटी आहे. आहे आपल्याकडे. ओके. ते आतमध्ये असतं. तुम्ही डिमांड केली तसं तुम्हाला ते आपण दाखवणार. मिळू शकतो आणि हे काय मनुका पण वेगळ्या वेगळ्या आहेत. हा, हे इंडियन किसमिस आहे आपली, सांगली तासगाव. हे राऊंड मध्ये चांगली क्वालिटी स्वीट, ही लांबडी मध्ये. नंतर हे अफगाण किसमिस एकदम ग्रीन असतं आणि एकदम मावासारखी टेस्ट बघा. त्याच्यामध्ये आपल्याकडे लांबडी पण आहे. आणि हे कसले आहेत? ते मुनक्का बोलतात. ओरिजिनल मुनक्का बोलतात हे अफगाणचे असते आणि याच्या आतमध्ये दाणे असतात. ते बेनिफिट करतात आपल्याला. हे सगळ्याला नाही माहिती पण आपल्याकडे भेटते. दवाई साठी पण सुद्धा यूज होतं ती. मनुकाचेच खूप सारे प्रकार इथे आहेत. हे काळे मनुके आहे, अफगाणचे आहे. हे सीड वाले आहे. तुम्ही भिजवून खात असाल तर सीड वाले चांगलं असतं. हे काय आहे? हे कसे हे पण सीड वालेच आहे पण एकदम मोठी साईज आहे. पण ते असे ऑइली का दिसतात? ऑइली नाही, ते थोडं वातावरणामुळे ओपन राहिल्यामुळे ते असं होतं, पाणी सोडतात. हे सीडलेस मध्ये. याच्यामध्ये एकदम फायनेस्ट क्वालिटी आहे. हे बघा, हे सगळ्यात चांगले का? हा, ह्याची साईज बघा. आणि हेल्थ साठी कुठचे चांगले सगळ्यात? हेच भिजून खात असेल तर सीड वाले चांगला आणि भिजून नाही डायरेक्ट खात असेल तर सीडलेस. हे कोणते आहेत? सीडलेस आहेत. सीडलेस आहे. पण अशी क्वालिटी तुम्हाला पैसे देऊन पण नाही भेटणार. ते महत्वाचे आहे. जर तुम्हाला चांगली वस्तू पाहिजे तर हे सगळं ठेवतच नाही, कारण की हे एवढे येत पण नाही. बरोबर. ते आम्ही ऑलरेडी ॲडव्हान्स मध्ये बुक करून ते सगळं मागवतो. नंतर हे खजूर मध्ये एवढे प्रकार आहे. हे साऊदीचे आहे, कलमी खजूर. याच्यामध्ये छोटी साईज, मोठी साईज असा प्रकार आहे. नंतर हे ओमान खजूर. कितीतरी प्रकार आहेत ना? खूप आहे. हे ओमान खजूर. तुम्हाला काहीतरी कुकिंगला पाहिजे, लाडू बनवायला, मग हे चांगलं असतं. सेमी ड्राय. सीडलेस आहेत का? नाही, हे सीड वाले आहे. मग सीडलेस कोणते त्यातले? सीडलेस इथे का नाहीये, ते असं पॅकेट येतं रेडी अर्धा किलोचं. पण ते एवढं बेस्ट नाही असतं क्वालिटी. त्याच्यामध्ये शुगर असतात. शुगर असतं. बरोबर. हे मेघजूल खजूर आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 प्रकारचा खजूर आहे. हा कोणता खजूर आहे? पण मेघजूलच आहे. एकदम सुपर जम्बो. टेस्ट बघा तुम्ही. कापसासारखा एकदम. साईज बघा. वाव, एकदम सॉफ्ट आणि एकदम हेल्दी. हा कुठून येतो? हे जॉर्डन, पॅलेस्टीन. जॉर्डनचं चांगलं असतं. आणि त्याच्यावरती हे बघा, हे अजवा खजूर. न्यूट्रिशन वाईज अजवा म्हणजे बेस्ट. थोडा ड्राय असतं हे. त्याच्यामध्ये एकदम छोटी साईज, मोठी साईज जशी पाहिजे तशी भेटेल तुम्हाला. याच्यामध्ये पण याच्यापेक्षा चांगला आहे. कुठून येतो? हे मदिना, नाही तर हा मदिनाचंच चांगलं असतं. साऊदीचं पण येतं पण मदिना इज बेटर क्वालिटी वाईज. आपण अक्रोड बघितला पण अक्रोड सारखाच काहीतरी वेगळा प्रकार इथे आहे. हा का अक्रोड आहे? पिकन नट. अक्रोड बोलू शकता पण याचं ऍक्च्युअली नाव आहे पिकन नट. याच्यामध्ये त्याच्यापेक्षा पण जास्ती ऑइल कंटेंट असतात. ओके. नंतर हे ते सेम पिकन नट मध्ये कॉफी फ्लेवर वाला आहे विथ सेल. याला आपण ओपन करून त्याला खायचं. रोस्टेड आणि कॉफी फ्लेवर मध्ये असतात. सेम का? सेम. ओके. पिकानट. हे कसं क्रिस्पी असतं तर आपल्याला समजा हे खायला मन नाही बारके पोराला की काय, मग हे क्रिस्पी असताना ती खाणार, मग त्याला बेनिफिट भेटणार म्हणून ते असं आपण वेगवेगळे आहे. ते खारीक आहे का समोर? हा, ते खारीक. आणि हे खारीकची स्लाइस आहे. तुम्हाला पावडर पाहिजे पावडर पण भेटेल. दोन्ही, पिवळी खारीकची पावडर, काळी खारीकची पावडर. नंतर अशी सली भेटेल, तुकडा भेटणार. हे खारीक मध्ये पहिले आपण संपून घेऊ. खारीक मध्ये वेगवेगळी व्हेरायटी. हे बघा क्वालिटी बघा खारीकची, एकदम जम्बो. अशी तुम्हाला सगळं जागावर नाही भेटणार. कशी येते खारीक? खारीक मध्ये आपल्याकडे 180 रुपये किलो पासून 1000 रुपये पर्यंत व्हेरायटी. आणि हे काय आहे? हे ब्राझील नट. हे थायरॉइड साठी लई चांगलं असतं, इफेक्टिव्ह असतं. डॉक्टर पण आता सजेस्ट करतात ब्राझील नट. आणि टेस्टला पण चांगलं आहे. लई चांगलं असतं ते. रोज आपण एक पीस खाल्लं तर लई बेनिफिट करतात. नंतर हे हेझलनट आपण चॉकलेट मध्ये, केक मध्ये पाहिलं असेल, ते पण आपल्याकडे भेटेल. नंतर नट्स मध्ये अजून
मॅकेडेमिया नट्स, याला ऑस्ट्रेलियन नट पण बोलतात. प्लस याच्यामध्ये हे कशासाठी असतं? हे हेल्थसाठी चांगलं असतं. वेगवेगळं बेनिफिट आहे सगळ्या आणि हे काय आहे वस्तूचे. पण? हे ते सेम आपण जे बघितलं मॅकेडेमिया नट, त्याच्यामध्ये व्हॅनिला फ्लेवरवाला आहे आणि ह्याला चावीने ओपन करतात. चावी नाही. हां, हे असं आपण एक पीस घ्यायचं, असं फक्त आडवा करायचं त्याला. टेस्ट करा, एकदम क्रिस्पी असतं. गोड आहे. हां, गोड आहे. थोडं कसं व्हॅनिला फ्लेवर आहे म्हणून थोडा गोड असतं. म्हणजे ह्याला फ्लेवर दिलाय की असं फ्लेवर असतं? दिलाय, फ्लेवर दिलाय. आणि रोस्टेड केले म्हणून कसं एकदम क्रिस्पी होतं, आपल्याला खायला मन होणार. खूप यम्मी आहे. वाव. हे जलदारू मध्ये प्रकार आहे वेगवेगळं, चांगली क्वालिटी. अक्रोड पण आहे अख्खा. अक्रोड सालवाले एकदम चांगली क्वालिटीचे. जे आपण व्हाईट बघितलं तसं सेम व्हाईट निघणार, खराब नाही निघणार. हे मांबराचे प्रकार आहेत का? हे मांबराचे प्रकार आहे. मांबरो आपण फक्त इराणचे ठेवतो. इराणचं बेनिफिट वाईज सर्वातून चांगलं असतं मेमरीसाठी. हे त्याच्यामध्ये छोटी साईज, मीडियम साईज नाही, त्याच्यापेक्षा पण भारी आहे. साईजचा फरक असतो. हे त्याच्यामध्ये एकदम जम्बो साईज, प्रीमियम क्वालिटी सगळ्यात. क्वालिटी. याच्यामध्ये 8000 वाला पण आहे आपल्याकडे, वाव. 9800 वाला पण आहे, 12000 वाला पण आहे. 12000 किलो. किलो. म्हणजे तुम्हाला सगळी रेंज भेटेल. तुम्हाला स्टार्टिंग ने एंड पर्यंत जे पाहिजे ते भेटेल. टेस्ट दाखवायला भेटेल. तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला जे आवडले ते घ्या. क्या बात आहे. एकच जागावर सगळी रेंज भेटेल तुम्हाला. नंतर हे ग्रीन पिस्ता, प्लेन पिस्ता. नंतर हे आवला आहे, मधवाला आवला, साखर नाही. त्याच्यामध्ये पण चांगली क्वालिटी. तुकडा आहे, त्याच्या बाजूला होल आहे अख्खा, त्याच्या बाजूला आपलं रेग्युलर शुगर कँडी, आवला कँडी. नंतर हे बघा, हे सगळं डिहायड्रेट फ्रूट आहे. थायलंडचे असतात, नॅचरल फ्रुट्स आहेत ना? हा. ड्राय ब्लॅक प्लम चांगला आहे. नंतर पायनॅपल, स्ट्रॉबेरी, चेरी, ऑरेंज. हे लसूण काय जिंजर. असतं? हे लसूण काश्मीरी लसूण बोलतात त्याला, एक कली लसूण. हे कसं खातात हे असं? कसं आतमध्ये 2 साल असतात वरती, त्याला 2 सालला काढायचं, तर आतमध्ये लसूण असतात. एवढं तिखट नसतात, पण ते कोलेस्ट्रॉलसाठी, हार्टसाठी एकदम बेस्ट आहे. कसं फोडायचं त्याला असं? हां, तसंच नाखूननी 2 साल असणार वरती. हां, आतमध्ये व्हाईट लसूण निघणार. आता असं बरोबर असं खायचं की अजून एक असतं? अजून एक. अच्छा. ओ, हे बघा लसूण आहे. मी आता एवढे ड्रायफ्रुट्स खाल्ले तिकडे, आता त्याच्यावर मी हा लसूण खाते. तुम्ही रेग्युलर याला खाल्ला ना, तुम्हाला हार्ट अटॅक नाही येणार. नॅचरल. तिखट आहे थोडासा. थोडा लसूण आहे, थोडा तर पाहिजे ना. नंतर रोज पेटल आहे. मखानामध्ये आपल्याकडे खूप टाईप भेटणार, छोटी साईज, मोठी साईज. हे प्लेन आहे, म्हणजे कच्चे आहे, घरी आपण रोस्ट करून खायचं. हे बघा, हे एकदम मोठी साईज मध्ये. फ्लेवर आहेत का? फ्लेवर मध्ये पण खूप आहे, पूर्ण रेंज आहे. हे कसं हँडपिक, एक एक दाना निवडलेलं. मग इथे पण बघू शकतात, पूर्ण फ्लेवर मखानामध्ये टाईप आहे आपल्याकडे, होममेड. तुम्हाला काय करायची गरज नाही, फक्त पॅकेट ओपन करा आणि बघा. ह्याचबरोबर इथे मला मसाला पण दिसतो. हा, आपल्याकडे मसाल्यामध्ये पण पूर्ण रेंज आहे, पूर्ण अख्खा मसाला A to Z. अजून एक छोटासा इथे राहिला, अंजीर वगैरे. अच्छा, अंजीरची पण व्हरायटी दिसते ना? अंजीर कसं आहे? अंजीर मध्ये आपल्याकडे 980 नि स्टार्टिंग आहे. नंतर सगळी व्हरायटी आहे, दाणेचा फरक, साईजचा फरक. आणि आता ज्यांना PCOD आहे, PCOS आहे, त्याचबरोबर थायरॉइड आहे, त्यांच्यासाठी हे हेल्दी सगळ्या सीड्स आहेत. सो आपण ह्याच्यात जर तुम्हाला लाडू करून खाणं पॉसिबल नसेल, तर तुम्ही असाच जरी 1 चम्मच जरी खाल्ला तरी ते खूप हेल्दी असतात. सो ह्या सीड्स मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करते. हे बघा, अंजीर मध्ये चांगली क्वालिटी. हे बघा, दाना बघू शकता तुम्ही. आणि हे सॉफ्ट असतं. ते तुम्ही इथे आले तर तुम्हाला टेस्ट दाखवणार. तुम्हाला नंतर जे आवडले ते आपल्याकडे पूर्ण फॅसिलिटी आहे. वाव. नंतर सीड्स मध्ये प्रकार आहे, पंपकिन सीड, सनफ्लॉवर सीड, वॉटरमेलन, फ्लॅक्स सीड, मस्कमेलन सीड, कुकुंबर सीड, 7 सीड्स. हे तुम्हाला सगळं भेटणार, चांगली क्वालिटी. आणि हे ब्लूबेरी. हे ब्लूबेरी. आता हे क्रॅनबेरी आहे, हे तुम्हाला सगळं जागेवर भेटणार. क्रॅनबेरी हे आपल्याकडे शुगर फ्री आहे, विदाउट शुगर क्रॅनबेरी. हे कमी जागेवर भेटणार, मुश्किल आहे भेटायला. 880 रुपये किलो. त्याच्यामध्ये पण टाईप आहे आपल्याकडे, 2 क्वालिटी आहे. नंतर हे ब्लूबेरी विदाउट शुगर, तुम्हाला सगळ्या जागावर शुगरवाली ब्लूबेरी भेटणार. आपल्याकडे विदाउट शुगर.
नंतर मसालेवाले काजू भेटणार, सॉल्टेड काजू, Yes, बदाम, so हे flavor सगळं सगळं. एकच जागेवर तुम्हाला भेटणार. नक्की एकदा व्हिजिट करा. येस, मी ऑफकोर्स तुम्हाला सांगणार आहे, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की APMC मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर दुकानं मिळतील जिथे तुम्हाला फसवलंही जाईल की ड्रायफ्रूटवरनं स्वस्त आहेत, महाग आहेत. पण मी खरं सांगते, मी इकडची क्वालिटी चेक केलेली आहे आणि क्वालिटीच्या बाबतीत तुम्ही म्हणाल ना तर 10 on 10 आहे हे दुकान आणि खूप छान क्वालिटीचं आणि खूप छान हायजीन मेंटेन करून छान प्रकारे ठेवून तुम्हाला असे चांगल्या क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स आणि मुळात रेंजसुद्धा तुमच्याकडे रिझनेबल आहे. सो होलसेल रेटमध्ये तुम्ही रिटेलमध्ये खरेदी करू शकता. जर हे तुम्हाला सगळे ड्रायफ्रुट्स हवे असतील तर तुम्हाला कुठे यायचं आहे, तर तुम्हाला यायचं आहे जय ट्रेडर्स या दुकानामध्ये, दाना बंदरमध्ये B21. आणि आपलं सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 9:30चा टाइम आहे आणि संडेला आपण ओपन ठेवतो. ॲक्च्युली मार्केट बंद असतात, पण कसं आहे जे ऑफिसमध्ये जातात त्याला सुट्टी संडेला असते, बरोबर. म्हणून आपण 10 ते 7:30 पर्यंत ओपन असतो. बरोबर. फक्त महिन्याच्या शेवटचं संडे एकच क्लोज. ओके, सो हे सगळं लक्षात ठेवा आणि इथे व्हिजिट करा. खूप छान क्वालिटीचे ड्रायफ्रूट आहेत. मी स्वतः टेस्ट केले ते सगळे ड्रायफ्रूट आणि मला खरंच खूप आवडलेत. आता मी पण खरेदी करणार आहे इथून. सो इकडे या आणि नक्की खरेदी करा. सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच. थँक्यू.